हे बघा मित्रांनो, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि नवीन पंचायत आटपाडी येथेच छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल तिथल्या नागरिकांनी उपोषण धरलेलं आहे. अमरण उपोषण धरलेलं आहे. ते आपण जरा मुलाखत घेऊया त्यांची. जय शिवाजी जय जिजाऊ. ह्या ठिकाणी उपोषण चालू आहे बघा. चला नमस्कार मित्रांनो, ही आटपाडी येथे नगरपंचायत येथे धरणं आंदोलन आणि अमरण उपोषण यांनी धरलेलं आहे. त्यांनी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा मुंबईमध्ये RD समुद्रामध्ये बांधण्याचा शब्द दिला होता. ते पूर्ण झाला नाही म्हणून हे आपल्या भावानी किंवा मित्रांनी यांनी धरणं आंदोलन धरलेलं आहे. आणि ह्यांची काय काय समस्या आहे ते आपण ऐकून घेऊया. म्हणजे ह्यांचं काय काय मागणी आहे ते आणि सर्वांनी आपण यांच्यासाठी मदत करूया. आपण सर्वांनी बोला. जे स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलं नव्हतं हे सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलं आणि ते चांगलंच केलं. म्हणजे चांगलं स्वप्न दाखवलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन आम्ही करतोच. परंतु आज 10 वर्ष झालं हे स्मारक मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातलं स्मारक सुरू नाही झालं. आणि म्हणून फक्त आम्हाला त्याच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवण्यासाठी, जनतेची भावना पोहोचवण्यासाठी आम्ही इथं बसलोय. हे आंदोलन एक वेगळं आंदोलन आम्ही असं केलं की या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कुणाला विरोध केला नाही, कुणा आरोप केले नाहीत. फक्त हा मुद्दा जो आहे हा प्रशासनापर्यंत, सरकारपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज इथं त्यासाठी बसलोय. आज 31वा दिवस आहे आणि दखल प्रशासनानं आणि सरकारनं घेतली नसल्यामुळं आम्ही मागच्या 18 तारखेपासून हे आमचं आंदोलन अमरण उपोषणामध्ये रूपांतरित केलं. आणि त्या अमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. हा 6वा दिवस आहे. हा 6वा. मग तुम्हाला कोण काय भेटायला आले नाहीत का? कोण म्हणजे काय सर्व समाज घटक, सर्व आमचे समाजातले मित्र, जवळचे मित्र, शिवप्रेमी भरपूर लोक येतात भेटायला. फक्त पहिल्या फळीचे पहिले राजकारणामध्ये जे पहिल्या फळीला नेते असतात ते कोणी आलेले नाहीत. त्यापैकी 1-2 नेते आले. पण आपली अपेक्षा आहे की नेत्यांनी सुद्धा ह्यात लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जे आपण आंदोलन धरलं ते चांगलं आहे. पण आपल्या त्या नेत्यांनी सुद्धा ह्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. अगदी लक्ष घातलंच पाहिजे. त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. आपण कोणालाही दोष नाही द्यायचं नाही की, पण त्यांनी घालणं गरजेचं आहे. त्यांनी घालणं गरजेचं आहे. सगळ्यांनी सगळेच प्रयत्न केलं तर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य निर्माण केलं होतं, ते साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यामध्ये 18 पगड जाती सगळ्या मराठा समाजाबरोबर लढत होत्या. म्हणून चांगलं स्वराज्य निर्माण झालं आणि म्हणून सगळ्यांना न्याय मिळत होता. म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तरच हा मुद्दा. आणि जरी छत्रपती शिवाजी राजे आज नसते त्यावेळेस काळात, तरी आज आपल्याला परिस्थिती अंगावर घालायला मिळली नसती. ही आपली एवढी परिस्थिती हालत काही झाली असती. गुलामगिरीत आपण असतो. आज गुलामगिरीमध्ये काही ठिकाणी संधी मिळाली असती, पण 90% लोकांना जनता गुलामगिरीत असते. राहिली असती. तरी चला मित्रांनो, सर्वांनी आपण ह्यांच्या पाठीशी उभा राहावे आणि सर्वांनी यांना आपण मदत करूया ही माझी विनंती आहे सर्वांना आपल्या.